आपण आज पाहणार आहोत की असं म्हणतात की गणेश चतुर्थी दिवशी चंद्राचं दर्शन घेऊ नये. तर का बघू नये? चोरीचा आळ येतो असं मानलं जातं. तर का चोरीचा आळ येतो, कशामुळे चोरीचा आळ येतो, यामागची कहाणी किंवा गोष्ट आज आपण ऐकणार आहोत. तर काय होतं, आपल्याला माहिती आहे गणपती बाप्पांचा जन्म कसा झाला. तर पार्वती मातेने सगळ्या अंगाला चंदन लावलेलं व मळ काढण्यासाठी तिने ते चंदन काढून त्याची एक मूर्ती बनवली व त्यात आशीर्वादाने प्राण आणले व पार्वती माता स्नानाला गेल्या. स्नानाला गेल्यानंतर त्या मूर्तीला, प्राण असलेल्या मूर्तीला म्हणल्या की तुम्ही माझं रक्षण करा, आतमध्ये कोणाला सुद्धा सोडू नका, मी स्नानाला चाललेली आहे. मग त्यावर जेव्हा महादेव येतात तेव्हा तो जो असतो प्राण आलेली मूर्ती ती महादेवांना आत सोडत नाही. ते म्हणतात की मी पती आहे पार्वतीचा, पण तो म्हणतो माझ्या मातेची आज्ञा आहे, मी तुम्हाला आत देऊ शकत नाही. मग पुढं काय होतं, तर ते रागाने त्रिशूळ घेतात शंकर आणि ते गणपतीचा शिरच्छेद करतात. मग त्यानंतर शिरच्छेद केल्यानंतर मग पार्वती माता स्नान करून येते. ती पाहते तेव्हा तिला खूप वाईट वाटते. ती शंकरांवर रागाला जाते. ती म्हणते की माझ्या या मुलाला तुम्ही जीवित करा, याच्यामध्ये प्राण आणा असं सांगते. त्यावर शंकरदेव त्यांच्या जे नंदी असतात त्यांना सांगतात की दक्षिण दिशेला आईच्या कुशीमध्ये जे मूल किंवा जे बाळ झोपलेलं असेल त्याचा शिरच्छेद करून तुम्ही आणा, म्हणजे मी याच्यामध्ये प्राण आणतो. मग ते नंदी खूप शोधतात. मग त्यांना एक हत्ती आणि त्याचं पिल्लू दक्षिण दिशेला तोंड करून झोपलेले दिसते. मग ते त्याचं शिर आणायचं ठरवतात. त्याचं शिर ते घेऊन येतात व ते त्या गणपतीला लावतात. मग सगळे देव जे असतात ते गणपती बाप्पांना आशीर्वाद देतात, म्हणतात ह्याचं आजपासून विघ्न ज्याच्यावरील त्याच्या प्रसंगी हा हर्ता बनेल, हा विघ्नहर्ता होईल, प्रत्येक कार्यात त्याचं प्रथम पूज्यलं जाईल, म्हणून याचं नाव गणपती किंवा गणेश असं आपण ठेवूया. त्यावर त्याचं जे चेहरा जे आहे, हत्तीचा मुख लावलेला आहे, ते बघून चंद्र हसतो. मग चंद्र हसल्यावर गणपती बाप्पांना राग येतो व ते म्हणतात की आजपासून माझा 10 दिवस जो उत्सव असतो त्यामध्ये आज कोणी तुला बघितलं तर त्याच्यावर चोरीचा आळ येईल. आणि खूप लोकांना अनुभव देखील आहेत. त्यांनी जर आज चतुर्दशी दिवशी जर चंद्र बघितला चतुर्थी दिवशी तर त्यांच्यावर चोरीचे आळसुद्धा आलेले आहेत.